नमस्कार, आपण पाहत आहात टाइम्स 45 न्यूज मराठी। टाइम्स 45 न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। सोलापूर लोकसभा निवडणूक महाराष्ट्र विकास सेना पक्ष लढविणार। सोलापूर येथील पत्रकार परिषदेत घोषणा, उमेदवाराचे नाव मात्र गुलदस्त्यातच। सोलापूर देशात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक महाराष्ट्र विकास सेना पक्ष लढवणार आहे, असे पक्षप्रमुख किरण साठे यांनी काढलेले प्रसिद्धीपत्रक जारी करून महाराष्ट्र राज्य समन्वयक अजित साठे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे, युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे यांनी सोलापूर येथे पत्रकार परिषद घेत घोषणा केली। सोलापूर लोकसभा निवडणुकीत स्थानिक उमेदवार देण्यासाठी महाराष्ट्र विकास सेना अग्रेसर असून लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी या मतदारसंघात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे। 42 सोलापूर लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे नाव येत्या 4 ते 5 दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। महाराष्ट्र विकास सेना पक्षाकडून कोणता उमेदवार रिंगणात उतरणार हे पाहणे आवश्यक आहे। सोलापूर लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र विकास सेना पक्षाने उडी घेतल्याने लोकसभा निवडणुकीचा सामना रंगतदार होणार आहे। सहसंपादक एहसान मुलानी, टाइम्स 45 न्यूज, सोलापूर। जर आपण या चॅनलला अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा। आज सोलापूर येथील श्रमिक पत्रकार संघामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन सोलापूर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा आमच्या राज्याचे समन्वयक अजितदादा साठे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे, युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे यांनी केलेले आहे। खरं पाहायला गेलं तर या लोकसभेला सामोरं जाण्याचं कारण एवढंच आहे की गत वेळेचे असलेले खासदार हे स्वामी होते, ते स्वामींनी कुठेही या लोकसभा मतदारसंघामध्ये विकास कामं केली नाहीत आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या लोकसभेचे लोकप्रतिनिधींनी सोडवले नाहीत। या सर्व गोष्टीला सामोरं ठेवून या सोलापूर शहराला जे भकास सिटी केलेलं आहे, स्मार्ट सिटीच्या नावाखाली या ठिकाणी घोषणा केली आणि कुठेही त्या ठिकाणी स्मार्ट असं काम या सोलापूर शहरामध्ये झालं नाही आणि तेच काम महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून करण्याचा उद्देश या निवडणुकीच्या अनुषंगाने डोळ्यासमोर ठेवलेला आहे। आणि मंगळवेढा असेल, पंढरपूर असेल, पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचा सुद्धा एक वेगळा तीर्थक्षेत्र म्हणून प्रभाव आहे, परंतु त्या ठिकाणी सुद्धा कोणत्याही प्रकारची सुशोभीकरणाचं काम किंवा त्याच्या चांगलं करण्याचा दृष्टिकोन ठेवून खासदारांनी कुठेही काम केलं नाही। त्यामुळे खासदारांच्या नाकर्तेपणामुळे आम्हाला या महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जावं लागतंय आणि निश्चित महाराष्ट्र विकास सेना पक्ष या 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये निर्णायक भूमिका बजावेल हे निश्चितपणे तुम्हाला सांगतो।